आमदार किसन कथोरे यांनी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाला मला जीवे मारण्याची सुपारी देण्याचा प्रयत्न केला असा खळबळजनक आरोप अंबरनाथचे प्रसिद्ध उद्योजक विश्वनाथ पनवेलकरांनी एका पत्रकार परिषदेत केला। स्वतः लकडावालानं जेलमधून ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिल्याचा दावा पनवेलकरांनी केला। त्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे। विश्वनाथ पनवेलकर यांचं बांधकाम, खाणी आणि रिसॉर्ट असे वेगवेगळे व्यवसाय आहेत। त्यांच्या अंबरनाथमधील घरावर काही महिन्यांपूर्वी गोळीबारही झाला होता आणि या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांची भेट घेण्यासाठी गेलेले असताना त्यांना कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालानं पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची माहिती मिळाली। दरम्यान भाजप आमदार किसन कथोरे यांना पत्रकारांनी या आरोपांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी ते मी बघून घेतो असं सांगून एवढे बिल्डर वाढलेत असं म्हणत बोलायचं टाळलं। अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी हे संवेदनशील प्रकरण असल्याचं सांगून काहीही बोलण्यास नकार दिला। किसन कथोरेंनी मला मारण्याकरता ही सुपारी दिलेली आहे, तर त्याबद्दल त्यांनी आमच्याकडे जी माणसं पाठवली त्यांची नावंही मी सांगितलेली आहेत आणि नावं सांगूनसुद्धा अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही ॲक्शन होत नाही। याचं कारण आम्हाला अजूनपर्यंत काय समजत नाही। त्यावेळेला फायरिंग झाली आहे आमच्या घरावर, तर तिथे आमचं नाव पत्ताच कट करून टाकला आणि तिथे आमचं एक सुपरवायझर म्हणून आहे रवी बोरनारे, त्यांना मारण्याकरता आले म्हणून दाखवलं आणि ते भेट झाली वगैरे समोरासमोर। हे साफ चुकीचं प्लॅनिंग करून किसन कथोरेच्या दबावामुळे केलेलं आहे। कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालानं ठाणे पोलिसांना तुरुंगातून पत्र लिहून भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्याला अंबरनाथमधल्या बिल्डरच्या हत्येची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट केला। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना लकडावालानं तुरुंगातून हे पत्र पाठवल्याची माहिती आहे। गँगस्टर लकडावालाच्या पत्रात काय लिहिलंय त्याने गँगस्टर लकडावालाचं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंना पत्र आहे। अंबरनाथचे बिल्डर विश्वनाथ पनवेलकरांच्या हत्येची मला सुपारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला। पनवेलकरांच्या कार्यालयावर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झाला होता गोळीबार। कथोरेंच्या 3 माणसांनी माझी कोर्टात भेट घेऊन ही सुपारी घेण्याची दिली ऑफर। बदलापूर स्थानकाजवळ असलेल्या एका जमिनीच्या वादातून हत्येच्या सुपारीची ऑफर दिल्याचा दावा हा लकडावालानं केलाय। कोर्टाच्या परवानगीने जबाब नोंदवायला तयार असल्याचं लकडावालाच्या पत्रात नमूद करण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।